तर देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संबोधन करताना निवडणूक प्रक्रियेबद्दल काही शंका देखील उपस्थित केल्या होत्या आणि त्यावरून महायुतीचे नेते आणि मनसेचे नेते आमने सामने देखील आलेले होते। अजित पवार आणि मनसे नेत्यांमध्ये सुद्धा एक वाकयुद्ध बघायला मिळत होतं। पण त्यानंतर आता शिवतीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। अर्थात या भेटीचं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाही आहे, पण मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। काही महिन्यांमध्येच महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणूक सुद्धा यामध्ये होऊ शकते, त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कुठली चर्चा यामध्ये होते का ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरची स्थगिती कुठल्याही क्षणी हटू शकते, त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुका लागू शकतात आणि मुंबई महापालिका किंवा इतर शहरांमधल्या सुद्धा महापालिका निवडणुकांचा विचार करता मनसे हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि त्या दृष्टीने भाजप आणि मनसेमध्ये वारंवार चर्चा झाल्याचं देखील बोललं जात होतं, कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा भेटी भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घेतल्या होत्या। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, भेटीचं कारण काही कळू शकलंय? सौरभ, भेटीचं कारण कळू शकलेलं नाहीये, मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ही पहिली भेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका, त्याचबरोबर निकालावरती व्यक्त केलेला संशय, त्याचबरोबर येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी जवळपास सातत्यानं निकालावरतीच एकूणच भूमिका जी आहे ती व्यक्त केलेली होती। त्याचबरोबर हा निकाल अनपेक्षित नव्हता, हा निकाल जनतेचा नाहीये अशी त्यांची ठाम भूमिका होती। मात्र आजची ही भेट जी आहे त्या भेटीमध्ये एकूणच सगळ्या राजकीय विषयावरती चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी बाजूलाच एक कार्यक्रम आहे आणि 11 वाजता हा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाच्या पूर्वी शिवाजी पार्क परिसरातच राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। भाजप नेते मोहित कंबोज हे देखील शिवतीर्थवरती आधीच येऊन थांबल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मात्र भेट ही नियोजित नव्हती, त्यामुळे या 11 वाजताच्या कार्यक्रमाला येण्याच्या पूर्वी ही सदिच्छा भेट आहे असं तरी आता सध्या तरी कळतं आहे। मात्र या भेटीमध्ये राजकीय विषयावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका पहिल्यांदा ज्यावेळी झालेल्या होत्या त्यावेळेला सुद्धा काही भेटीगाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या होत्या, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेटी झालेल्या होत्या आणि त्यावेळेला लोकसभेला राज ठाकरे यांनी बिनशर्त दिलेला पाठिंबा, त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा मनसे कुठेतरी महायुतीच्या सोबत येईल यासाठी सुद्धा काही बैठका झालेल्या होत्या। अगदी शेवटपर्यंत बैठका होऊन सुद्धा मनसे महायुतीच्या सोबत गेलेले नव्हते आणि मनसेनं स्वबळावरती या सगळ्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र आता आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती राज ठाकरे यांनी मागच्या काही दिवसापूर्वीच मेळाव्यामध्ये जे काही भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये निकालावरती जी काही भूमिका त्यांनी मांडलेली होती की हा निकाल जनतेचा नाहीये तर नेमकी मतं गेली कुठे, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता। त्याचबरोबर राज्यातल्या काही मातब्बर नेत्यांचा झालेला पराभव हा सुद्धा राज ठाकरेंनी अमान्य केल्याचं काही त्यांच्या भाषणामधून पाहायला मिळालेलं होतं आणि आता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या राजकीय शक्यता किंवा राजकीय जे काही विषय आहेत त्या सगळ्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। ही भेट सदिच्छा भेट आहे असं देखील मानलं जात आहे। मात्र येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सगळ्या पराभवानंतर जी काही मतं राज ठाकरे यांनी मांडलेली होती, त्याचबरोबर महानगरपालिकांच्या निवडणुका असतील त्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असू शकते। भाजप नेते मोहित कंबोज हे देखील शिवतीर्थवरती काही वेळापूर्वी येऊन थांबल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवतीर्थवरती आता पोहोचलेले आहेत। पुढचे काही मिनिटे त्यांच्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण 11 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित जो काही कार्यक्रम आहे तो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या अगदी बाजूला आहे आणि तिथेच या कार्यक्रमाला जाण्याच्या पूर्वी
देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही भेट कुठल्याही पद्धतीची नियोजित नव्हती असं देखील सांगण्यात येत आहे, मात्र सदिच्छा भेट आहे असं देखील म्हटलं जातं। या सदिच्छा भेटीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती खरं तर दोन राजकीय नेते ज्यावेळी भेटतात त्यावेळेला सगळ्याच विषयावरती प्रामुख्याने चर्चा होत असते आणि त्यामुळे मागच्या काही दिवसामध्ये राज ठाकरे यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांनी जी काही मांडलेली मतं आहेत, निवडणुका ज्या झाल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती त्यांनी जी काही मतं मांडलेली होती किंवा त्यांची जी काही भूमिका होती किंवा मनसेनं जी भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण निकाल जो लागला तो निकाल पूर्णपणे अनपेक्षित होता। महाराष्ट्रातल्या जनतेनं जो काही कौल दिला त्या कौलाच्या अनुषंगाने जरी बघायचं झालं तरी मात्र जनतेची मतं नेमकी गेली कुठे अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला होता। स्वतः त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांनी जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये सुद्धा बरेचसे मुद्दे त्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती कुठेतरी संशय व्यक्त करणारे होते। ईव्हीएम वरती थेट त्यांनी जरी आरोप केला नसला तरी मात्र त्यांची एकूणच भूमिका ही निकालाच्या अनुषंगाने बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कुठेतरी जो स्पष्टपणे दिसून येत होता। आणि या सगळ्या भूमिका पाहता आणि येत्या काळातल्या ज्या काही निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्यावेळेला मनसेची नेमकी भूमिका काय या भूमिकेसंदर्भात राज ठाकरे यांनी अद्याप कुठलीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाहीये। मात्र सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे मनसे या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदिच्छा भेटीच्या निमित्तानं शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे लोकसभेला भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा, विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाच्या सगळ्या निवडणुका जे काही विधानसभा निवडणुकीची स्वबळावरती मनसेने लढलेली होती आणि त्यानंतर मनसेचा जो काही पराभव झाला त्या पराभवानंतर आत्मचिंतन बैठका झाल्या, कार्यकर्त्यांशी राज ठाकरे बोलले, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यामध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले होते। आणि त्यामुळे येत्या काळातल्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये मनसेची नेमकी काय भूमिका असणार आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जो निकाल विधानसभा निवडणुकाचा लागला त्या निकालाचं विश्लेषण प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे। मनसेची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचं कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस काय नेमकं त्याच्यावरती मत मांडतात किंवा या दोन नेत्यांमध्ये त्यांच्या संदर्भात काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आता नेमकं यामध्ये काय चर्चा होते आणि त्याबद्दल कुठली प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांकडून येते काय बघावं लागेल। कृष्णा, तू सोबत राहस, याबद्दलचे सगळे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत।